समर्थ जीवनबोध या विशेष शृंखलेच्या आजच्या या अत्यंत शांत आणि सखोल चिंतनात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, सर्वांचं स्वागत. आजच्या या प्रवासात आपण समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टके या मूळ रचनेतील विशेषतः बुद्धी दे रघुनायका या अष्टकाच्या अभ्यासाच्या शेवटच्या भागात प्रवेश करत आहोत. अगदी बरोबर. हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. हो, आणि मला इथे थोडक्यात मागील काही भागांची उजळणी करावीशी वाटते. आपण आतापर्यंत एक अतिशय सुंदर प्रवास अनुभवला आहे. म्हणजे सुरुवातीला अज्ञानाची जाणीव, नंतर मनाची चंचलता आणि व्यावहारिक आयुष्यात जेव्हा अपयश येतं तेव्हा माणसाची अवस्था किती अगतिक होते हे आपण पाहिलं. हो, तो वैयक्तिक आणि मानसिक संघर्षाचा एक मोठा टप्पा होता. नक्कीच. आणि मी असा विचार करत होतो की जेव्हा हा मानसिक संघर्ष शिगेला पोचतो, अगदी टोक गाठतो, तिथे समर्थ नेमका कोणता अंतिम आध्यात्मिक विचार मांडतात? या शेवटच्या टप्प्याविषयी आपण काय सांगू शकाल? जेव्हा साधक या मानसिक संघर्षाच्या अगदी नाजूक वळणावर उभा असतो, जेव्हा त्याला स्वतःच्या मर्यादांची, स्वतःच्या प्रयत्नांच्या अपूर्णतेची पूर्ण जाणीव झालेली असते, तेव्हा समर्थ अत्यंत प्रांजळपणे मनाची ही कोंडी व्यक्त करतात. म्हणजे ती अगतिकता शब्दात मांडतात. हो, अगदी. आणि ती अवस्था या ओवीतून अत्यंत अचूक शब्दांसमोर येते. मी ती ओवी आधी सांगते. चित्त दुश्चित्त होत आहे, ताळतंत्र कळेचिना, आळसू लागला पाठी, बुद्धी दे रघुनायका. या ओवीचा अर्थ आणि त्यामागील मानसशास्त्रीय आशय अत्यंत सखोल आहे. हे ऐकतानाच खूप शांत वाटतं. पण यातला दुश्चित हा शब्द. हो, समर्थ इथे म्हणतात की माझं चित्त आता दुश्चित्त झालं आहे. दुश्चित्त होणे म्हणजे नेमकं काय? तर आजच्या भाषेत आपण ज्याला मानसिक तणाव, सततची चिंता किंवा अँक्झायटी म्हणतो, तीच ही अवस्था आहे. बरोबर. जेव्हा बुद्धी एका जागी स्थिर नसते, जेव्हा भूतकाळातील चुकांचं ओझं आणि भविष्यातील चिंता माणसाला पोखरत असते, तेव्हा चित्त दुश्चित्त होतं आणि या अस्वस्थतेचा परिणाम म्हणून जीवनाचे ताळतंत्र बिघडते. ताळतंत्र बिघडणं हे आजच्या काळात खूपच ओळखीचं वाटतं. म्हणजे आपला वर्क लाईफ बॅलन्स किंवा मानसिक तोल जाणं. अगदी तसंच. आपण पाहतो की आजकाल विचारांची एवढी गर्दी असते की नेमकं काय महत्वाचं आहे आणि काय नाही याचा ताळमेळच सुटतो. आणि यातून एक प्रकारचा आळस निर्माण होतो, ज्याचा उल्लेख आपण आत्ता केलात. हा आळस म्हणजे नुसता शारीरिक थकवा नक्कीच नसावा, बरोबर ना? अगदी योग्य प्रश्न विचारलात. समर्थांनी या ओवीत अत्यंत मार्मिकपणे सांगितलं आहे की आळसू लागला पाठी. हा आळस म्हणजे केवळ झोपून राहणे नव्हे, हा एक अतिशय गंभीर मानसिक आणि बौद्धिक आळस आहे. मानसिक आळस? हो, जेव्हा माणसाला काय करावं हेच समजत नाही, जेव्हा प्रश्नांचा डोंगर उभा असतो आणि कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा माणूस हताश होतो. आणि या हताशेपोटी तो कृती करणंच थांबवतो. म्हणजे आपण ज्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो, आज नको उद्या बघू, हा तोच आळस आहे का? हो, तोच हा मानसिक आळस. विचारांच्या गर्दीत माणूस इतका अडकतो की तो प्रत्यक्ष कृतीच करू शकत नाही. आळस माणसाची प्रगती पूर्णपणे खुंटवतो आणि म्हणूनच या मानसिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी कार्याची ओढ निर्माण करणारी आणि चित्त पुन्हा एकाग्र करणारी सावध बुद्धी समर्थ इथे मागतायत. हे खूपच सखोल आहे. पण मग मला एक प्रश्न असा पडतो की जीवनातील हा ताण आणि हा पाठीशी लागलेला आळस यातून मुक्त होण्यासाठी समर्थ कोणता मार्ग सुचवतात? साधक स्वतःला यातून बाहेर कसं काढतो? जेव्हा माणसाचे स्वतःचे सर्व प्रयत्न संपतात, सर्व बौद्धिक कसरती संपतात, तेव्हा उरतो तो केवळ एकाच गोष्टीचा आधार, आणि तो म्हणजे संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती? हो, ही शरणागती नवीत अत्यंत उत्कटतेने प्रकट होते. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवितेसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. ही ओवी म्हणजे आत्मनिवेदन, भक्तीचं सर्वोच्च रूप आहे. अगदी बरोबर. शरीर, वाणी आणि मन या तिन्ही स्तरांवरून स्वतःला ईश्वराशी एकरूप करणे. इथे मीपणाचा म्हणजे अहंकाराचा पूर्णपणे त्याग केलेला आहे. जोपर्यंत मनात मी हे सर्व करत आहे हा अहंकार असतो, तोपर्यंत माणूस एकाकी लढत असतो. हो, कारण आपल्याला सतत शिकवलं जातं की तूच तुझा कर्ता आहेस. बरोबर. पण जेव्हा साधक स्वतःला पूर्णपणे रिकामे करतो, तेव्हा त्या रिकाम्या जागेत ईश्वरी कृपा भरून राहते. म्हणजे हा अहंकार बाजूला ठेवणं ही हार मानण्याची प्रक्रिया नाहीये? अजिबात नाही. ही स्वतःला हलके करण्याची प्रक्रिया आहे. आणि यातील पुढची ओळ तर अत्यंत गुह्य आहे. हे लाज तुझला माझी. हो, मलाही हेच विचारायचं होतं. हे शब्द थोडे धाडसाचे वाटतात. हो, वरवर पाहता ते साधे वाटतात, पण त्यात भक्ताचा ईश्वरावरील एक प्रचंड मोठा अधिकार दडलेला आहे. साधक इथे ईश्वराला थेट सांगत आहे की मी पूर्णपणे तुझा आहे
आता जर मी अज्ञानी राहिलो, जर मी संसारात अपयशी ठरलो किंवा दुश्चित राहिलो, तर ती माझी लाज नाही, ती तुझी लाज आहे. क्या बात है. म्हणजे आपण ईश्वराला जबाबदार धरतोय. हो, ज्याप्रमाणे एका लहान मुलाच्या चुका या आईवडिलांच्या संस्कारांची उणीव मानली जाते, तसंच जर भक्त अज्ञानी राहिला तर ती ईश्वराच्या सामर्थ्याची उणीव ठरते. हा अत्यंत उत्कट विश्वासाचा भाव आहे. ही शरणागतीच भक्ताला आतून सामर्थ्यवान बनवते. हे खरोखरच विलक्षण आहे. पण जेव्हा हा मीपणा पूर्णपणे विरघळतो आणि सर्वस्व अर्पण केलं जातं, तेव्हा त्या शुद्ध झालेल्या मनात कोणती अंतिम इच्छा उरते? शरणागतीनंतर जे उरते ती केवळ एकाच गोष्टीची आस असते, आणि ती अंतिम इच्छा समर्थांनी त्या करुणाष्टकाच्या शेवटच्या ओवीत मांडली आहे. आशा हे लागली मोठी, दयाळू वा दया करी, आणिक नलगे काही, बुद्धी दे रघुनायका. आणिक नलगे काही या ओवीत सर्व मागण्यांचा आणि संपूर्ण करुणाष्टकाचा अंतिम सारांश सामावलेला आहे. अज्ञानाचा नाश झाल्यावर खऱ्या आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होते याचा हा सर्वात सखोल विचार आहे. म्हणजे इथे समर्थ धन, संपत्ती किंवा मान असं काही मागत नाहीयेत. अजिबात नाही. ते अगदी स्पष्टपणे म्हणतात, मला दुसरं काहीही नकोय. कारण त्यांना हे पक्क माहीत आहे की जर केवळ सद्बुद्धी प्राप्त झाली, जर सारासार विचार करणारा विवेक मिळाला, तर जगातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआपच मिळतात. बुद्धी हेच सर्व यशाचे मूळ आहे. आणि इथे रघुनायक हा शब्द पुन्हा येतो. तो केवळ बाह्य ईश्वरासाठी नाहीये, बरोबर? अगदी अचूक. हा अद्वैत तत्वज्ञानाचा पाया आहे. समर्थ ज्या रघुनायकाकडे बुद्धी मागत आहेत ते केवळ दशरथपुत्र प्रभू श्रीराम एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. ते परब्रह्म आहेत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते प्रत्येक सजीवाच्या अंतर्यामी वास करणारे आत्माराम आहेत. म्हणजे आपल्या आतलाच प्रकाश. हो, जेव्हा समर्थ बुद्धी मागतात तेव्हा ते स्वतःच्याच अंतर्यामी असलेल्या आत्मतत्वाला साद घालत आहेत. अज्ञान दूर करून जो आतून आत्मज्ञानाचा प्रकाश देतो तोच खरा रघुनायक. म्हणजे हा संपूर्ण प्रवास बाहेरून आत जाणार आहे. आपण नेहमी बाहेर उपाय शोधतो, पण खरा मार्गदर्शक आपल्या आतच बसलेला आहे. अगदी खरंय. मग मला सांगा, बुद्धी दे रघुनायका या संपूर्ण करुणाष्टकाच्या या प्रवासातून स्वतःच्या अगतिकतेचा स्वीकार करण्यापासून ते आत्मज्ञानापर्यंत आपण आपल्या जीवनासाठी कोणतं मुख्य सार आणि परिवर्तनाचा संदेश घ्यायचा? या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं तर हा एक आंतरिक परिवर्तनाचा अथांग प्रवास आहे. हा प्रवास नेणता भक्त म्हणून स्वतःच्या अगतिकतेचा स्वीकार करण्यापासून सुरू होतो आणि सावध बुद्धी प्राप्त करून घेण्यापर्यंत जातो. आणि याचा मुख्य तात्विक संदेश काय आहे? सर्वात मोठा तात्विक संदेश हा आहे की अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी माणसाला आपला प्रपंच किंवा संसार सोडण्याची अजिबात गरज नाही. प्रपंच न सोडता? हो, समर्थ म्हणतात प्रपंच सोडायचा नाही, तर तो नेटका करायचा आहे. म्हणजे तो अधिक जबाबदारीने करायचा आहे. प्रपंच नेटका करण्यासाठी लागते ती व्यावहारिक बुद्धी, आणि परमार्थ साधण्यासाठी लागते ती विवेक बुद्धी. म्हणजे काय नित्य आणि काय अनित्य याचा सारासार विचार. म्हणजे या दोन्ही बुद्धींची सांगड घालणं आवश्यक आहे. अगदी. खऱ्या बुद्धीची प्राप्ती म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि चंचलतेकडून स्थिरतेकडे होणारा हा आंतरिक प्रवास आहे. हे खूपच स्पष्ट आहे. संसार आणि परमार्थ या वेगळ्या गोष्टी नसून दोन्हीसाठी सावध बुद्धीच लागते. हो, नक्कीच. या अथांग चिंतनानंतर हे सगळं दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी आपण कोणता व्यावहारिक विचार सोबत घेऊन जावा? आजच्या या धकाधकीच्या जगात हा विवेक कसा जपावा? यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी मार्ग आहे. जीवनात जेव्हा आपण एखादं नवीन कार्य सुरू करतो किंवा संकटाच्या वेळी जेव्हा मन दूषित होतं, तेव्हा घाईघाईने कोणतीही कृती करू नये. म्हणजे लगेच रिॲक्ट करू नये? नाही. त्याऐवजी केवळ क्षणभर थांबावं, एक पॉज घ्यावा. डोळे मिटून आपल्या अंतर्मनातील त्या परब्रह्म रघुनायकाला सावध बुद्धीसाठी साथ घालावी. आपल्याला नेहमी सावध राहायचे आहे, केवळ बाह्य जगापासून नाही, तर स्वतःच्याच मनातील नकारात्मक विचारांपासून आणि आळसापासून. हा क्षणभराचा पॉज खरोखरच खूप मोठा बदल घडवू शकतो. आपण या चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत, पण त्याआधी श्रोत्यांसाठी आपण एखादा विचार देणार आहात का? हो, नक्कीच. या चिंतनाच्या शेवटी आपण सर्वांनी स्वतःच्याच मनाला अत्यंत शांतपणे एक प्रश्न विचारणे आवश्यक आहे. कोणता प्रश्न? आपण खऱ्या अर्थाने जीवनात सावध आहोत की केवळ संसाराच्या आणि वासनांच्या प्रवाहात नकळत वाहत चाललो आहोत? अत्यंत अंतर्मुख करणारा हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या शांततेत आपण हे चिंतन इथेच थांबूया. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायचं आहे.
या अथांग प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. समर्थ जीवनबोध या शृंखलेच्या या भागाची आपण पूर्ण समाधान आणि आत्मशांतीच्या अनुभूतीसह सांगता करत आहोत. धन्यवाद.